हे पहा मैत्रिणी, मी आलेले आहे माझ्या छोट्याशा गार्डन मध्ये आणि हे जे केळीचं रोपट आहे ते आपण गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लावलेलं होतं. सो त्याचं आता पहा केवढी झाडं झालेली आहेत. त्याच्या आजूबाजूला सगळी मस्त अशी केळी लागलेली आहेत आणि मला तुम्हाला एक खास असं दाखवायचं आहे. तर हे आहेत आपल्या आळूची पानं आणि आळूच्या पानांचा व्हिडिओ मला तुम्हाला असा दाखवायचा आहे की जेणेकरून मी ही आळूची पानं अशी माझ्या बागेतली कट करणार आहे. नंतर आपण बेसन पीठ भिजवण्यापासूनची प्रोसेस, मग ते आपण आळूच्या वड्या कशा बनवतो, नंतर त्या उकडायला कशा टाकतो आणि छानशा उकडून झाल्याच्या नंतर आपण त्या तळतो कशा, ही एवढी सगळी भली मोठी प्रोसेस करायची आहे. त्या भल्या मोठ्या प्रोसेसच्या नादात माझ्या आळूची पानं भली मोठी झाली, पण माझ्याच्याने काय ती आळूच्या वडीचा व्हिडिओ आणि आळूची वडी करणं झालेलं नाहीये. सो आज मी डिसिजन घेतलेला आहे की भला तो व्हिडिओ नाही झाला तरी चालेल, पण आळूची पानं मोठी मोठी होऊन टाकून देण्यापेक्षा आपण आज आळूच्या वड्या काहीही करून केल्याच पाहिजे. तुमचं पण असंच होत असेल की व्हिडिओच्या नादात सगळं घर आवरण्याच्या नंतर आपले व्हिडिओ राहतात, असं करू नका. तुम्ही सुद्धा झटपट पटापट करत जावा.